नमस्कार. मी सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये हार्दिक स्वागत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला जे काही घडत होतं त्याची आपण चर्चा करतोय आणि आपल्या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण औरंगजेब बादशाहची काय प्रतिक्रिया होती या सगळ्या राज्याभिषेकाच्या बद्दल शिवाजी महाराजांच्या याची चर्चा केली. आता आपल्याला दुसऱ्या एका गोष्टीकडे वळायचं आहे समकालीन. ती कोणती? तर इंग्रज ह्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे पसरलेले होते काही ठिकाणी, विशेषतः ते त्या बंदरांमध्ये असायचे. त्यांच्या तिथे वखारी असायच्या. म्हणजे सुरत, मुंबई इतकंच नव्हे तर आतल्या भागात देखील, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, खानदेशामध्ये जे धरणगाव आहे तिथे सुद्धा इंग्रजांचं एक व्यापारी केंद्र होतं. तर असे ते भारतात हळूहळू स्वतःला व्यापून राहिलेले होते, व्यापारी म्हणून, व्यापाराच्या मिशाने म्हणून. तर मुंबई बेट जे आहे, मला वाटतं पूर्वी सांगितलेलं आहे की ते यांच्या ताब्यात आलेलं इंग्रजांच्या, त्या चार्ल्सच्या लग्नाच्या वेळेला, दुसऱ्या चार्ल्सच्या लग्नाच्या वेळेला. तर तिथे वखार होती, राजापूरला लोक असायचे आणि त्यांचा संपर्क जसा मुसलमान सत्ताधाऱ्यांशी होता, विजापूरच्या बादशांशी होता, मुख्य म्हणजे बादशाची, तसा मराठ्यांशी सुद्धा असणार होता. पण अगोदरच्या काळातला संपर्क हा शिवाजी महाराजांना राजा मानून चाललेला नव्हता. तर ते कुठल्या तरी बादशाच्या अंकित असतील तरी देखील त्यांनी काहीतरी एक बंडवाजा केलेले आहे असं गृहीत धरून तो होता आणि त्याच्यात तो फरक पडला तो राज्याभिषेकाच्यामुळे. आता ही सगळी प्रक्रिया जी झाली ना ती कशी झाली हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या प्रक्रियेचा विचार करताना आपल्याला किमान दोन पात्रांचा विचार करावा लागतो. एक देशी आहे आणि एक इंग्रज आहे. तर देशी पात्र कोण? त्याचं नाव नारायण शिणवी. आणि ब्रिटिश पात्र कोण? तर त्याचं नाव हेनरी ऑक्झिंडन. म्हणजे एखाद्या सिनेमामध्ये जसं हे घडतंय ना तसंच हे घडतंय. आपल्याला हे सांगायला पाहिजे की राज्याभिषेकाचा आपला इरादा शिवाजी महाराजांनी गुप्त ठेवला होता. नेमकं त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या मनात काय आहे हे न सांगता त्यांची तयारी मात्र सुरू होती. आता काही लोकांना त्याची कुणकुण लागली असणार, त्यांची हेर वगैरे फिरत असतात, कुठे काय चाललंय याची बातमी काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा लोकांमध्ये एक होता नारायण शेणवी. हा दुभाषा होता. त्या काळात ज्यानं इंग्रजी आत्मसात केलं आणि इंग्रजांना मराठीतल्या गोष्टी सांगायच्या आणि इथल्या शिवाजी महाराजांसारख्या लोकांना इंग्रजीतल्या गोष्टी सांगायच्या मराठीमधनं, हे अशा प्रकारच्या बाबी करण्यासाठी हा नारायण शेणवी खूप प्रसिद्ध होता. तर नारायण शेणवीला या मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरनी पाठवलं शिवाजी महाराजांच्याकडे आणि तो आला. म्हणजे आता रायगडकडे जायचं म्हणजे पहिल्यांदा पाचाडला मुक्काम वगैरे. तर त्यानं पहिल्यांदा कंपनीला कळवलेलं आहे. काय आणि कसं हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर नारायण शेणवी हा मार्च 74 मध्ये दाखल झाला पाचाडला आणि मग तो आजमावायला लागला की काय करता येईल, काय चाललंय इथे. आणि त्याने काय केलं माहिती का? पत्र लिहिलं. 24 मार्च 74चं पत्र आहे. काय म्हणतो तो की मी रायरीला म्हणजे रायगडला पोहोचलो. त्या दिवशी निराजी पंडितांची भेट घेण्यासाठी पायथ्याच्या पाचाड गावात पोहोचलो. त्या दिवशी समजले की शिवाजी महाराजांना पत्नीचे सूतक आहे. नंतर 3 एप्रिल या दिवशी निराजींनी मला महाराजांसमोर नेले. स्वागत व कुशल प्रश्न झाल्यावरती मी राजापूरचा विषय काढला. ते राजापूरचा माल वगैरे जहाजं जप्त केली होती, तिथल्या लोकांना इंग्रजांना शिवाजी महाराजांनी धाकात घेतलं होतं, त्याचा संदर्भ आहे. शिवाजी महाराजांनी ताबडतोब कारकुनांना हुकूम द्यायला सांगितले. राजापूरची भरपाई 3 हप्त्यात देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. म्हणजे शिवाजी महाराजांची एक कार्यतत्परता, विषय समजून घेण्याची वृत्ती ही लक्षात येते आणि ताबडतोब निर्णय द्यायचा, निर्णय क्षमता. आता पुढे काय आहे? नारायण शेणवी पुढे या पत्रात काय लिहितोय? हिंदू नववर्षाच्या आरंभी जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या इराद्याने सोन्या हिऱ्याचे एक भव्य सिंहासन शिवाजीराजे बनवित आहेत. पण पुढचा मुद्दा महत्वाचा आहे बघा. परंतु हा राज्याभिषेक तो स्वतःला करून घेणार आहे किंवा दुसरा कोणी राजा होणार आहे हे माहीत नाही. म्हणजे नारायण शेणवीपर्यंत सुद्धा सगळं नाही समजलं, त्याला सगळ्या गोष्टी नाही गेल्या. कारण निजामशाही वंशातील एक राजा त्याच्या ताब्यात आहे असे लोक म्हणतात. आता याचं काय महत्व आहे की जेव्हा स्वतः शहाजीराजे अशा प्रकारचा इस्लामी सत्ताधाऱ्यांच्या पदरी असायचे आणि अगोदर ते निजामशाहीकडे होते अहमदनगरच्या, तेव्हा विजापूरच्या सत्तेला शह देण्यासाठी त्यांनी निजामशहाच्या वंशातला एक छोटा मुलगा आपल्या मांडीवरती बसवून त्याच्या नावे राज्यकारभार चालवला होता. म्हणजे एक प्रकारचा किंग मेकर. तर तसंच काही शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आहे का?
म्हणजे निजामशाहीचं पुनरुज्जीवन करून इकडे आदिलशाही आणि तिकडे दिल्लीची मोगलशाही यांना शह देण्याचा त्यांचा विचार आहे का, असा सुद्धा एक संशय नारायण शिणवीला आला. कारण तशा प्रकारची चर्चा तेव्हा चालू होती. परंतु नंतर असं लक्षात आलं की तसं काही झालेलं नाही. प्रत्यक्षात चित्र असं उभं झालं की शिवाजी महाराजांनी स्वतःलाच राज्याभिषेक करून घेतला. मग आता तो मुद्दा आला की आता कंपनीने काय भूमिका घ्यायची. तर त्याने असं ठरवलं की आता हा राजा होणार आहे, काही पर्याय नाही त्याला, तेव्हा त्यांची मर्जी सांभाळणं आपल्याला गरजेचं आहे. राज्याभिषेकासाठी आपण गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य अशा प्रकारची भेट देऊन त्यांचा गौरव केला पाहिजे आणि संबंध आपले नीट प्रस्थापित केले पाहिजेत. तेव्हा मग काय झालं पुढे हे मी आत्ता वाचून दाखवतोय परत. या सोहळ्यासाठी असंख्य विद्वान ब्राह्मणांना बोलावून ते मोठा दानधर्म करणार आहेत. तुम्ही आता ताबडतोब हेनरी ऑक्झिंडन या आपल्या अधिकाऱ्याला नजराणा घेऊन लगेच रायगडकडे पाठवा. हेनरी ऑक्झिंडनला पाठवा ही सुद्धा शिफारस नारायण शिणवींनी केली आहे. म्हणजे तो वजनदार मनुष्य आहे त्या सगळ्या घडामोडींमधला. परत कारण या डोंगरावरचे पाणी माझ्या आरोग्यासाठी योग्य नसल्याने मी अधिक काळ थांबू शकत नाही. शिवाजी महाराजांसाठी आणण्यात येणाऱ्या या नजराण्यात पावर का, तो किती जबाबदार मनुष्य आहे हा लिहितोय. अरबी घोडे पाठवू नका. शिवाजी महाराजांना नजराणा पाठवाच लागेल ना राज्याभिषेक म्हटल्यानंतर, पण अरबी घोडे पाठवू नका कारण त्यांना घोड्याची गरज नसल्याचे माझ्या लक्षात आले. कसं लक्षात आलं, त्यांच्यापाशी अनेक अरबी तुर्की घोडे आहेत. त्यामुळे घोडा नजराणा म्हणून पाठवल्यास ते त्यांच्या एखाद्या सैनिकाला देऊन टाकतील. तो हे बघा, ते रामदासांचं वचन तुम्हाला आठवतं का, सलगी देणे शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराज आपल्या बरोबरीच्या किंवा त्याच्यापेक्षा खालच्या लोकांची सुद्धा कशा पद्धतीने वागायचे. तो घोडा आला ना देऊन टाका अमक्या अमक्याला, एखाद्या चांगल्या पात्र सैनिकाला. ही शिवाजी महाराजांची वृत्ती होती. म्हणून तर सैनिक त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकायला तयार होते. असो, तर तो पुढे शिणवी म्हणतो, यापेक्षा राज्यारोहणावेळी धारण करण्यासाठी मूल्यवान रत्ने, मोती किंवा हिरे पाठवावेत. नजराणा चांगला 1000-1200 रुपयांचा पाठवावा. खरं तर त्याच्यापेक्षा जास्त पाठवला. पण मुद्दा एवढाच आहे की नारायण शिणवीने हे सगळं त्यांना कळवलं की काय पद्धतीने आपल्याला त्यांच्याशी वागलं पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे त्याच्याच सूचनेप्रमाणे डेप्युटी गव्हर्नरनी ऑक्झिंडनला पाठवलं. तेव्हा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो की त्यांना कळलं की आता यांच्याशी अधिकृतपणे काहीतरी व्हायला पाहिजे. मग आता ते झालं. मग झाल्यानंतर बघा राज्याभिषेक झाला, त्यांना समजलं. तर ऑगस्टमध्ये 74च्या अर्थ 1674च्या मुंबईच्या वखारीतून सुरतेच्या वखारीला गेलेलं पत्र आहे आणि त्या पत्रात असं त्यांनी म्हटलंय, आता शिवाजी स्वतंत्र राजा. अगोदर ग्रँड रिबेलियन वगैरे म्हणायचे. शिवाजी महाराजांच्या बद्दल राज्याभिषेकाच्या अगोदरची त्यांची जी पत्र आहेत त्याच्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख असाच येतो की बंडखोर आहे, मला मोठा बंडखोर असेल. मोगलांचा किंवा विजापूरकरांचा पण तोच दृष्टिकोन होता. आता इथे काय म्हणतायत ते पहा, शिवाजी स्वतंत्र राजा, अ सॉवरिंग प्रिन्स हा शब्दप्रयोग आहे मूळ इंग्रजी मधला, झाल्यामुळे आपल्या मोठ्या नावाकरिता म्हणून काही आचाट कृत्य करील असा संभव आहे. आणि तसे काहीतरी त्याने मनात योजले आहे. हे खास कारण तो उत्कटतेने युद्धाची तयारी करीत आहे. अशा प्रकारे इंग्रजांच्या सुद्धा दृष्टिकोनात फरक पडलेला आहे. म्हणजे आता बघा, औरंगजेब हा परकीय सत्ताधारी आहे. इंग्रज हे जरी इथे सत्ता त्यांची नसली तरी परकीय एका सत्तेचे ते प्रतिनिधी आहेत. म्हणून या दुसऱ्या सत्तेच्या लोकांना काय वाटतं राज्याभिषेकाच्या बद्दल हे आपण पाहिलं. आता ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या नजरेमधला हा फरक फार महत्त्वाचा आहे. आता त्याला शिवाजी महाराजांना ते सॉवरिंग प्रिन्स म्हणायला लागले, सार्वभौम राजा समजायला लागले. हा फरक कसा पडला, तर त्या फरकामागचं एक महत्त्वाचं कारण राज्याभिषेका आहेच. पण समजा त्यांच्या कानी गेलं असतं राज्याभिषेकाच्या बद्दल तर कदाचित एवढा फरक पडला नसता. त्यांनी राज्याभिषेक समारंभ चक्षुर्वै सत्यम, याची देही याची डोळा, समकालीन नव्हे, नुसता काळा, काळा शब्द कधी कधी संदिग्ध असतो, त्याच काळामध्ये तिथंच म्हणजे मिनिट टू मिनिट असं म्हणू शकतो. आणि नुसतं पाहिलं आणि नंतर रिपोर्टिंग केलं असंही नाही. त्यानं स्वतःची डायरी ठेवली होती आणि डायरीत लिहायची त्याला सवय होती आणि त्यांनी तारीखवार लिहिलेल्या डायरीमध्ये. म्हणून ते अधिक महत्त्वाचं आहे. सभासद वगैरे लोकांनी जे लिहिलं ना ते नंतरचं आहे.
म्हणून हेनरी ऑक्झिंटन हा अत्यंत, त्याला आपण आय विटनेस म्हणतो, अशा प्रकारचा तो महत्त्वाचा मनुष्य आहे, हे आपल्याला सांगायला पाहिजे. आता त्याचा हा जो पत्रव्यवहार वगैरे किंवा त्याच्या डायरीतले उतारे हे बंगालमधले इतिहास संशोधक सुरेंद्रनाथ सेन यांनी पहिल्यांदा छापले. आणि आत्ता मी जे उतारे तुम्हाला वाचून दाखवतोय ते मराठी अनुवादाचे आहेत आणि ते अर्थात आमच्या राज्याभिषेकाच्यावरच्या पुस्तकातले आहेत. आणि ते रोहित नंदकुमार पवार यांनी ते केलेले आहे. तर आता आपण ऑक्झिंटनच्या डायरीकडे आपण जाऊयात. काय होते पुढे की 11 मे 1674 रोजी कंपनीने त्याला सूचना केल्या की या तिघांना, शिवाजीराजे, संभाजीराजे, जिजाबाई इत्यादींना योग्य वेळी नजराणे द्यावेत. आणि शिवाय महाराजांच्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी निराजी पंडित आपल्याला अनुकूल असल्याने महाराजांसमोर काय बोलायचं हे निराजीचा सल्ला घेऊन ठरवावं. मोरोपंत पेशव्यांशीही अदबीने वागावं. आणि यामुळे आणखीन सांगतात ते की अनाजी पंतांचा संबंध येणार आहे, म्हणजे अनाजी दत्तो, त्यांचाही परिचय करून घ्यावा. आणि कंपनीने ऑक्झिंटन बरोबर काय काय पाठवलं तर त्याची सुद्धा यादी त्यांनी दिलेली आहे. परंतु एवढा मोठा नजराणा 2690 रुपये त्याची किंमत झाली असते त्या काळात. म्हणून मग मुद्दा मग असे म्हणालो, नारायण शिणवी 1200 मध्ये जी गोष्ट करून पाहत होता त्याचं महत्त्व किती आहे हे इंग्रजांना कळलं आणि त्यांनी जवळजवळ त्याची दुपटीपेक्षा जास्त रक्कम नजराणा म्हणून त्या रकमेचं वस्तू महत्त्वाच्या देण्याचं ठरवलं. आणि मग तेवढा नजराणा घेऊन तो आला. आणि मग त्याची डायरी आहे रोजनिशी. पुढे काय म्हणतोय तो बघा. 19 तारखेला मी रायगडच्या पायथ्याला आलो, म्हणजे आजची गोष्ट त्याच्या दृष्टिकोनातून. इथे पोहोचल्यावर समजले की शिवाजी महाराज प्रतापगडकडे भवानी मातेच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. राज्याभिषेकानिमित्त महाराज भवानी मातेच्या मंदिरात सुवर्ण छत्र अर्पण करणार आहेत. ते 2-3 दिवसात परत येतील. मी निराजी पंडितांना भेटलो. सोबत आणलेल्या भेटवस्तू त्यांना दाखवल्या. सर्व दागिन्यांची किंमत अवाजवी आहे असं त्यांनी सांगितले. म्हणजे तुम्ही जास्त पैसे दिले असं त्यांना म्हणायचंय निराजी पंडितांना. पण मी उत्तर दिले की महाराजांच्या राज्याभिषेकासाठी घाईत हे दागिने खरेदी केल्याने किंमत जास्त असावी. म्हणजे त्यांना काही घासाघीस वगैरे करायला, बार्गेनिंग करायला वेळ मिळाला नाही. जी किंमत सांगितली त्यांनी दिली, पण ते तेवढे पैसे दिले हे महत्वाचं आहे. त्या म्हणजे खर्च केले. पुढे 20 मेचं या दिवशी निराजी पंडितांची भेट झाली. ते म्हणाले महाराजांना हा तह लगेच नको आहे. म्हणजे जो तह घेऊन, मसुदा घेऊन हा आला होता तो महाराज आत्ता करणार नाहीत. का? पुढच्या पावसाळ्यात त्यांना सिद्धीच्या ताब्यातील दंडाराजपुरी काबीज करायची आहे. राज्याभिषेक संपताच एक जोरदार हल्ला करण्याची त्यांची मनशा आहे. खरं निराजी पंडितांचं वर्तन चुकीचं आहे. ह्या असल्या गोष्टी त्यांनी सांगायला नको होत्या. समजा त्या ऑक्झिंटनच्या मनात जर काही बरं वाईट आलं असतं आणि त्यांनी पोर्तुगीजांना ते कळवलं असतं तर, पण ठीक आहे, अशा गोष्टी होतात, त्या विसरून जायच्या असतात. नंतर 21 मे या दिवशी आम्ही पाचाडमध्येच तंबूत घालवला. तिथे खूपच गरम होत होते. संध्याकाळी शिवाजी महाराज प्रतापगडावरून माघारी आल्याचे समजले. मी निराजी पंडितांना विनंती केली आता तरी आम्हाला गडावर जाऊन येण्याची परवानगी द्यावी. 22 मे या दिवशी शिवाजीराजांकडून आज्ञा देण्यात आली की आम्ही गडावर जावे. आम्ही आज्ञेचे पालन करून दुपारी 3 वाजता पाताळ सोडले आणि गड चढून वर गेलो. गडाचा बंदोबस्त मानवी हातांपेक्षा निसर्गाने जास्त केला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या निवडीला दिलेली दाद आहे. गडावर जाण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. या मार्गाचे रक्षण 2 अरुंद दरवाजांनी केले आहे. बळकट भिंती आणि बुरुजांनी गड अभेद्य केला आहे. डोंगरावर राजाचा महाल असून मंत्री व इतर लोकांची अशी एकूण 300 घरं आहेत. आमच्या राहण्याची व्यवस्था महाराजांच्या वाड्यापासून 1 मैल अंतरावरती करण्यात आली. 23 मे आम्ही निराजी पंडितांमार्फत शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी प्रयत्न केले, पण ते राज्याभिषेकाच्या तयारीत व्यग्र असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. 26 मे 24 आणि 25चं काही नाही महत्वाचं. या सर्व धामधुमीत आमची शिवाजी महाराजांशी भेट झाली. त्यावेळी त्यांना आणि संभाजीराजांना नजराने भेट म्हणून दिले. ते त्यांना आवडले. नजराण्यात आम्ही एक खुर्चीही भेट म्हणून दिली. चर्चेत महाराज म्हणाले की आमच्या प्रदेशात तुम्ही सुरक्षितपणे व्यापार करू शकता. अधिकारी मोरोपंत पिंगळे यांच्या तहनाम्याचे कागद घेऊन पुढील कारवाई करण्यास सांगून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आपल्या महालात गेले. पुढे आणखीन मग ते कसे भेटले, कोणाला भेटले, इत्यादी इत्यादी, मंत्र्यांना, पेशव्यांना. 28 मे 29 मे
हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे शिवाजी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. ती सुमारे 16,000 पॅगोडा म्हणजे होड इतकी भरली. त्यात आणखी 1,000 पॅगोडाची भर टाकून राजे सिंहासनारूढ होण्याच्या दिवशी कडावर आलेल्या ब्राह्मणांमध्ये दक्षिणा म्हणून ती वाटतील. याच्यावरनं आपणाला शिवाजी महाराजांचं वजन समजतं. 30 मे नारायण शिणेला मी निराजी पंडिताकडे पाठवले. नारायण शिणवे इथे अजून आहे, तो गेलेला नाही. यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की राज्याभिषेक होईपर्यंत सर्व व्यवहार पुढे ढकलले आहेत, त्यामुळे तहनाम्यावर काहीच कारवाई होणार नाही. त्यामुळे 30 मे ते 4 जून इथे काही नाही. 5 जून आता आपण जवळ आलो होता. निराजी पंडिताने मला संदेश पाठवला, उद्या सकाळी 7 ते 8च्या दरम्यान शिवाजी महाराज सिंहासनारूढ होणार आहेत. त्यावेळी मी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केल्यास त्यांना आनंद होईल. राजाच्या भेटीला रिकाम्या हाताने जाण्याची परंपरा इकडे नाही, त्यामुळे एखादी भेटवस्तू आणण्याचे निराजांनी सुचवले. ठरलेल्या वेळाप्रमाणे महाराजांच्या दर्शनास उपस्थित राहील असे उत्तर मी त्यांना पाठवले. आणि आता येते ती तारीख 6 जून. या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते कसं हे पुढच्या एपिसोडमध्ये पाहू. धन्यवाद.